नमस्कार. रात्रीच्या अंधारात अश्वत्थाम्याने कौरवांच्याच शिबिरात जाऊन 5 जणांची मुंडकी कापली. त्याच्या आधी धृष्टद्युम्नाला मारलाय आणि तिथेच झोपलेल्या शिखंडीला सुद्धा मारलाय. शिखंडी आणि धृष्टद्युम्नाचा मृत्यू झाल्यानंतर अश्वत्थाम्याला कसला आनंद झालाय, कारण याच धृष्टद्युम्नाने त्याच्या पित्याचं मुंडकं कापलेलं होतं. आपल्या मित्राला, आपल्या राजाला 5 मुंडक्यांची भेट घेऊन द्यायची म्हणून अश्वत्थाम्याने ते सगळे 5 मुंडके आपल्या सोबत घेतले आणि तो रात्रीच दुर्योधन जिथे पडलाय जखमी होऊन तिथे गेलाय. तिथे गेल्यावर दुर्योधनाला सांगितलंय, बघ, तुझ्या सगळ्या शत्रूंना कापलाय आणि त्यांचे शीर मी तुझ्यासाठी घेऊन आलोय. आता हे युद्ध आपण जिंकलाय. दुर्योधन सुद्धा इतका खुश झालाय. तो म्हणतोय की मला त्या 5 जणांची शीर दाखव. मला बघितल्याशिवाय चैन पडणार नाही आणि आनंद होईल ते 5 शीर बघितल्यावर. आणि खास करून त्या भीमाचा दाखव. त्यातल्या मोठ्या हाताला लागलेल्या मुंडक्याला धरून दुर्योधनाच्या हातामध्ये ते भीमाचं शीर देण्यात आलं आणि त्यानं ते बघितलं आणि अश्वत्थाम्याला अंधारात शीर दिसत नसताना म्हणाला, अश्वत्थामा, मला हे मुंडकं भीमाचं वाटत नाहीये. तुम्हाला का? अरे 5 एका रेषेत झोपले होते, त्या सगळ्यांना मारून घेऊन आलोय आणि त्याच्या रक्षणाकरता धृष्टद्युम्न बाहेर होता, त्याला सुद्धा मारून आलोय. भीमाचं मुंडकं एवढं कोमल असू शकत नाही, एवढी कोमलता त्यात असू शकत नाही, नाहीच आहे. आणि तेवढ्याच वेळात सूर्य उगवतोय, थोडासा प्रकाश धरणीवरती पडू लागतोय आणि दुर्योधनाला कळतंय की जी 5 मुंडके कापून आणली ती पांडवांची नाही आहे, तर पांडवांच्याकडून झालेल्या द्रौपदीच्या 5 अपत्याची आहेत. बाकी कधी दुर्योधन वाईट वागला, चांगला वागला असो की नसो, पण या प्रसंगात मात्र दुर्योधनाला खूप वाईट वाटलंय, कारण या युद्धाचा शेवट अशा प्रकारे 5 छोट्या छोट्या मुलांचा बळी जाऊन व्हावा असं दुर्योधनाला सुद्धा कदाचित अपेक्षित नसावं. तो म्हणाला, काय केलंस रे अश्वत्थामा? दुर्योधन इथे अश्वत्थाम्याला त्याच्या कृत्याला बद्दल बोलतोय. इथे काही चांगुलपणा असतो माणसाचा. किमान मरता तरी माणूस खरं बोलतो, चांगलं बोलतो, अशी अवस्था दुर्योधनाची झाली आहे. तो म्हणाला, अरे चूक केली आहे तू. या रक्ताळलेल्या वर्तमानाचा शेवट कधी होणार आहे की नाही असा प्रश्न दुर्योधनाला पडतोय आणि अश्वत्थाम्यालाही कळतंय की आपण जे केलंय ते चुकीचं केलंय असं. कारण अश्वत्थामा तर पछाडलेला आहे. सगळ्यांच्या विकृती आणि सगळ्यांची वाईट भावना एकट्या अश्वत्थाम्याच्या मनामध्ये आहे. त्याला आपण काहीही करून पांडवांना त्रास दिला याचा आनंद आहे. दुर्योधन आपल्याला पांडवांचा मृत्यू बघता आलं नाही या दुःखात आहे आणि त्याच दुःखात त्याच ठिकाणी त्यावेळी दुर्योधनाचं प्राणोत्क्रमण होत आहे. या युद्धभूमीवर दुर्योधन जातो, तो तिथे दुर्योधनाचं प्राणोत्क्रमण होत आहे. दुर्योधन गेला आणि आपलं पांडवाला मारण्याचं ध्येय साध्य झालं नाही याचा राग अश्वत्थाम्याच्या मनामध्ये येतोय आणि तो आता आपल्याकडचं शेवटचं अस्त्र चालवून पांडवांना आणि त्याच्या कुळाला संपवायचं या भावनेने पछाडलेला आहे. त्यानं ठरवलंय की आता काहीही करून पांडवांना संपवायचं आहे. इकडे सकाळ झाल्याबरोबर पांडवांच्या शिबिरामध्ये, आता पांडवांच्या जे कौरवांचं होतं पूर्वी, त्या शिबिरामध्ये गोंधळ माजलाय. कारण धृष्टद्युम्न शिखंडीचा मृतदेह बाहेर बघायला मिळाला तर आतल्या बाजूला द्रौपदीच्या 5 पुत्रांची मृतदेह पडलेली होती. द्रौपदीचा प्रचंड मोठा विलाप सुरू होता. प्रचंड मोठा क्रोध तिला आलेला होता. जितका क्रोध तिच्या वस्त्रांना हात घातल्यावर आला नव्हता, तितका क्रोध तिला आता आला होता. ती विलाप करू लागली होती, संताप करू लागली होती.
आणि हे जे कोणी केलंय त्याचा मृत्यू मला हवाय असं म्हणत होती. तिला कळलंही होतं यौवाना की ही सगळी कृती ही अश्वत्थाम्याने केली. कृष्ण तिला सांगतोय अश्वत्थाम्याला या त्याच्या कृत्याची शिक्षा नक्की मिळेल. आता पांडव सगळे अश्वत्थाम्याला त्याच्या कृत्याची शिक्षा द्यायला निघाले आणि अश्वत्थामा सुद्धा आता निघालाय तो त्याला शिक्षा देण्यासाठीच, पांडवांना संपविण्यासाठीच. अश्वत्थामा पुढे आपल्या ब्रह्मास्त्र काढतोय आणि या ब्रह्मास्त्राचा वापर पांडवावर आणि त्यांच्या उरलेल्या कुळावर करण्यासाठी निघालेला आहे. कारण आता कुळातला फक्त एकच व्यक्ती शिल्लक आहे, अभिमन्यूचा पुत्र. अभिमन्यू आणि उत्तरेचा पुत्र परीक्षित, जो उत्तरेच्या गर्भात वाढतोय. तोपर्यंत त्याचं नाव परीक्षितचं नव्हतं, पण तो उत्तरेच्या गर्भातल्या बालकाला सुद्धा संपवायचं असं अश्वत्थाम्याने ठरवलंय आणि आपलं ब्रह्मास्त्राचं संधान केलंय. ब्रह्मास्त्र प्रत्यंचेवर येऊन सोडल्याबरोबर अर्जुनाला कळतं की हा ब्रह्मास्त्र सोडतोय. ब्रह्मास्त्राची तोड दुसरी कुठलीच नाही तर ब्रह्मास्त्र आहे हे अर्जुनाला समजलंय आणि अर्जुनानं आपल्याकडचं ब्रह्मास्त्र सुद्धा त्याचं उत्तर म्हणून पाठवलेलं आहे. आता दोन ब्रह्मास्त्र एकमेकावर आदळली तर काय होईल? सृष्टीचा विनाश होईल. सृष्टीच्या नियंत्रणकर्त्याने सृष्टीला नियंत्रणात ठेवण्यासाठी केलेलं असं जालिम औषध जे एकमेकावर आदळलं तर जे काही घडेल ते भयंकर घडेल याची जाणीव ब्रह्माला सुद्धा झालेली आहे. म्हणूनच ब्रह्माने तिथे व्यासांना सांगितलंय की थांबवा हा विनाश. महर्षी वेदव्यास तिथे प्रकट होतात आणि आपल्या हाताने दोन्ही ब्रह्मास्त्रांना अडवतात. दोन्ही ब्रह्मास्त्रांना अडवतात आणि ते म्हणतात की तुमच्या दोघांनाही या सृष्टीचा विनाश घडवायचा आहे का? लक्षात ठेवा, या सृष्टीचा विनाश घडविण्याचा अधिकार आहे तो फक्त महादेवांना. ब्रह्मदेवानी निर्मिती करावी आणि विनाश महादेवांनी करावा असा या सृष्टीचा नियम आहे. हा नियम तुम्ही दोघं मोडणार असाल तर तुम्हाला जग, देव, ब्रह्मा, महादेव कधीही माफ करणार नाही, ते लक्षात ठेवा. दोन ब्रह्मास्त्रांच्या प्रचंड ज्वाळांनी धरणी कापू लागली होती आणि आपल्या तपोबलाच्या सामर्थ्यावर व्यासांनी त्याला थांबवून ठेवलं होतं. अर्जुनाकडे बघून व्यास सांगतात, अर्जुना बघतोयस काय? मी तुला सांगितलं ना तुझा ब्रह्मास्त्र परत घे म्हणून. व्यासांची आज्ञा म्हणून अर्जुन आपलं ब्रह्मास्त्र परत घेतोय. ब्रह्मास्त्र परत घेतो अर्जुन आणि मग व्यास अश्वत्थाम्याकडे बघून म्हणतात, अश्वत्थामा तुला वेगळं सांगायला हवं का? ब्रह्मदेवाने दिलेल्या या वरदानाचा असा दुरुपयोग करताना तुला लाज कशी वाटत नाही? तात्काळ तुझं ब्रह्मास्त्र वापस घे. अश्वत्थामा म्हणतो, मला माझं ब्रह्मास्त्र वापस घेण्याची विद्या अवगत नाही. तिथेही व्यास त्याला सांगतात, जे आपल्याला वापस घेता येत नाही ते चालविण्याचा अधिकार सुद्धा नसतो. अश्वत्थामा, आता तुझ्यावर बोल लागू नये म्हणून तू त्या अस्त्राची दिशा बदल. अश्वत्थामा म्हणतो, हा दिशा मात्र मी बदलू शकतो. ठीक आहे, बदल दिशा. अश्वत्थामा इथेही वाईट वागतो. इथेही वाईट वागतो. तो म्हणतो, मी दिशा बदलतोय खरी, पण हे ब्रह्मास्त्र अभिमन्यूचा पुत्र ज्या उत्तरेच्या गर्भामध्ये वाढतोय त्या उत्तरेच्या गर्भाला संपविण्यासाठी मी ब्रह्मास्त्र वापरेन. आता विचार करा, द्रौपदीचे 5 पुत्रही याच अश्वत्थाम्याने संपवले. पांडवाचं पुढचं कुळ जे वाढणार आहे ते फक्त एकमेव त्या पूर्ण वंशाचा एकमेव दिवा आहे, तो म्हणजे उत्तरेच्या गर्भात वाढणारा अभिमन्यूचा मुलगा. उत्तरा पुन्हा गर्भवती होण्याची शक्यता नाही, कारण अभिमन्यू युद्धात मेलेला आहे. अशा वेळी उत्तरेच्या गर्भातल्या मुलाला मारल्यावर पांडव निर्वंश होतील याची जाणीव त्याला झाली आहे आणि अश्वत्थाम्याने आपलं ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भाकडे वळवलंय. पण जगन्नियंता, जगतपालक तिथे अस्तित्वात आहे. अश्वत्थाम्याच्या या निर्णयाकडे अत्यंत क्रोधानं बघत भगवान श्रीकृष्ण अश्वत्थाम्याला सांगतात, अरे तुला काय वाटलं? ब्रह्मदेवाचं वरदान तुझ्याकडे आहे म्हणून तू कशाही स्वरूपात त्याला वापरशील आणि पांडवांचा निर्वंश करशील, गर्भस्थ बालकाला संभवशील.
इतका विकृत कसा झालास तू? पण लक्षात ठेव, मी आहे आणि मी उत्तरेच्या गर्भातल्या बाळाला काहीही होऊ देणार नाही. ब्रह्मास्त्राच्या आणि उत्तरेच्या गर्भाच्या मध्ये स्वतः भगवान उपस्थित राहतात आणि जिथे स्वतः प्रत्यक्ष जगन्नियंता उपस्थित आहे तिथे उत्तरेच्या गर्भाला कसा बरं धक्का पोचेल? उत्तरेच्या गर्भाला जराही धक्का पोचत नाही. आणि हा सगळा दाह आपल्यामध्ये भगवान समाविष्ट करून घेतात. आणि आता या ब्रह्मास्त्राच्या दाहाने भगवंताचा क्रोध अधिकच वाढलेला असतो आणि त्या क्रोधाचा बळी पडणार असतो तो केवळ अश्वत्थामा. काय होणार आहे अश्वत्थाम्याच्या सोबत ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.